Subscribe Music Craft for more original content. आपण माझ्या 4 कॅसेट म्युझिक क्राफ्ट कंपनीत ऐकल्या. मोठं भाग्य आहे भाऊ आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता 50 वर्ष पूर्ण झाले. स्वराज्य मिळालं 50 वर्ष पूर्ण झाले. सुवर्ण जयंती पूर्ण देशात साजरी होत आहे. आता या स्वराज्याचा आम्ही कसा फायदा घ्यावा. साधू संतांनी फार मोठे उपकार केले. आधी संत रामदास स्वामींनी आम्हाला मोठ्या जिव्हाळ्याने या देशाविषयी सांगितलं. आणि आता हल्लीच्या काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रप्रेमाविषयी आम्हाला मोठ्या जिव्हाळ्याने मांडतात. कारण तुकडोजी महाराजाचा खरा धर्म राष्ट्रधर्म होता. त्यांचा देव म्हणजे भारत. आणि म्हणून म्युझिक क्राफ्ट कंपनी 5व्या नंबरची कॅसेट सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त सादर करीत आहे. ज्या देशात तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, ज्योतिबा फुले, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर थोर साधू संतांनी जन्म घेतला. ज्या देशात भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, मदनलाल, महात्मा गांधी अशा महात्म्यांनी जन्म घेतला, त्या देशाचं वर्णन करतात तुकडोजी महाराज. मुझे प्यारा भारत मेरा, मुझे प्यारा भारत मेरा. मला माझ्या देशापेक्षा कोणताही प्रिय नाही. गंगा समजा पावन नदिया, गंगा समजा पावन नदिया, जिनका क्षेत्र किनारा रे, मुझे प्यारा भारत मेरा, मुझे प्यारा भारत मेरा, मुझे प्यारा भारत मेरा. या देशात वीर सावरकरांसारखे, सुखदेव सारखे रत्न जन्मास आले, ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज अशा या राष्ट्रप्रेमीची माझ्या तरुणाच्या मनात जागरूकता व्हावी, अशा या देशाचं वर्णन तुकडोजी महाराज आपल्या भजनातून करतात. शेतू हिमाचल भूषण जिनकी, जहाँ कैलाश पियारा, जहाँ कैलाश पियारा, उपजत जहाँ श्री कृष्ण राम सम. या भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितले, अर्जुना ओ चीड़ झूठी राह की, अन्याय की, अभिमान की, सेवा कर्ण को दास की, तो परवा नहीं हमें जान की. अर्जुना या कौरवाला सोडू नको, असे तुकडोजी महाराज आम्हा तरुणाला सांगतात. या भ्रष्टाचारांना सोडू नका. अरे लहर की बरखा में महाराज जी लिखते, जो लाच लेगा घूस लेगा भाग उसके जग गए. महाराज जी ने बड़ा प्यारा लिखा, अरे जो लाच लेगा घूस लेगा भाग उसके जग गए, पकड़ा गया तो क्या हुआ, इज्जत तो बेचे ही गए.
लाखों कमाओ जेल जाओ, अरे लाखों कमाओ जेल जाओ, एक या दो बार ही, दिल पर असर कुछ भी नहीं, अजी फाशी तो मिलती नहीं। या देशाच्या नराधमानी देशाला विकलं आणि काही लोक फासावर गेले। म्हणून भगवान कृष्ण अर्जुनाला त्या काळात सांगत होते आणि तुकडोजी महाराज या काळात सांगतात, अर्जुन समजा भक्त प्रगती भय। माझ्या तरुण मित्र, तुम्ही अर्जुन व्हावं। हा होणारा माय बहिणीवर अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, याला तुम्ही थांबवू शकता तरुण वर्ग। मी म्हाताऱ्यांना सांगणार नाही, अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी या देशाकरता टाइम दिला, मी माझ्या तरुण वर्गाला सांगतो, अर्जुन समजा भक्त प्रगती भय, रण कर्कश अति थोरा थोरा, भीष्म पितामह समहतवादी। अरे आई वडिलांना भीष्मासारखं व्हा वडिलाने, आणि आपल्या मुलाला या देशप्रेमाविषयीचा जिव्हाळा द्या। पैशाचं प्रेम कमी करा, या पैशात शैतान आहे। भीष्म पितामह समहतवादी, द्रौपदी समसती तारा, भारत मेरा गंगा समाजा, पावन नदिया, गंगा समाजा, पावन नदिया, जिनका क्षेत्र किनारा रे, मुझे प्यारा भारत मेरा, रोम रोम तक कृष्ण पुकारे, ऐसा प्रेम पारा। अरे महाराज जी लिहितात, प्रेम भक्ती विन कलियुगात नाही साध्य काय। आता माणसाला माणसं जोडा ना, हम रहे अपने लिए, अरे हमको सभी से गर्ज है, गुरुदेव या आशीष दे जो सोचने का फर्ज है। तू कड्या दास कहे ना छोड़ू, जब तक जिय में जियारा, प्यारा भारत मेरा, गंगा समया पावन नदिया, या स्वराज्य मिळून आम्हाला आयत दिला आता, हे तुम्ही सांभाळा, या देशाला सांभाळा, या धर्माला सांभाळा। कारण राष्ट्रसंताचं स्वप्न होतं, जपानमध्ये तुकडोजी महाराज गेले आणि तिथं त्यांनी आपल्या भाषणात बोलले, जग हे मुळात सुंदर आहे, पवित्र आहे, परंतु सत्तेची आणि संपत्तीची हाव असलेल्या पिसाट्यांनी या जगाची राख रांगोळी केली, आणि याचा जर उद्धार करायचा असेल तर सर्व जाती धर्मपंथाच्या धर्मप्रचारकांनी एकत्रित या। जर आम्ही एकत्रित आलो नाही, अरे वानर सेना एकत्रित आली, पशु पक्षी कीटके किती बघ मेळ करुणी राहती, आपत्ती येता कोणती बघ संघटुनी धावती। तू मानवाचा देह असून कान तुझी भावना, उठ आर्य पुत्रा झटकरी कर सामुदायिक प्रार्थना। आता तो हिंदू, हा मुसलमान, मी ख्रिश्चन, तो जैन, हा ईसाई, तो बौद्ध, आता विसरा, नाही तर येणारा काळ फार वाईट आहे। राष्ट्रसंत भविष्य लिहितात तुकडोजी महाराज, अब आई विपत बड़ी भारी, अब आई विपत बड़ी भारी, कहीं मानो कहीं मानो, येणारा काळ आम्हाला जगू देणार नाही। म्हणून या 50व्या स्वराज्याला झालेल्या 50व्या वर्षी सुवर्ण जयंती निमित्त राष्ट्रसंताचा सल्ला मी आपणाला देत आहोत।
या देशाला वाचवतील तर संतांचं तत्वज्ञान वाचवू शकत. कारण राजे किती आले गेले, परिराज्य चाले संताचे. मंत्री आले, पुढारी झाले, पंतप्रधान आले, पंतप्रधान बदलले, परंतु संतांचं राज्य कधी संपत नाही. सत्तेचे कायदे नष्ट झाले. राजे किती आले गेले, परिराज्य चाले संताचे. आणि म्हणून साधू संतांचे विचार आम्हाला जगवतील. अब आई पिपत बळी भारी, बड़ी भारी. राष्ट्रसंत मोठ्या जिवाळ्यानं लिहितात, कई गाव पडेगा डाका, गुंडों से रहेगा धोखा. जो सेवा करेगा बाकाजी, वो सतयुग का अवतारी पुरुष वरून येणार नाही. भाऊ, आता नागपूरला डाका पडला बोहरा समाजाच्या घरात. 6 लाख रुपये घेऊन गेले आणि 6 लोकांचा खून केला. त्या दरोडेखोरांनी जीव घेतला. ही नागपूरची आता परवाची घटना आहे. माग पेट्रोल पंपचा मालक नागपूरचा काही 1 लाख रुपये थैलीत घेऊन हिरो होंडावर जात होता. त्याच्यावर 1 लाख रुपये दरोडेखोर घेऊन गेला. हे असे दिवस आले. म्हणून आता आम्हाला विचार करावा लागेल, संघटित यावं लागेल. कई गाव पडेगा डाका, गुंडों से रहेगा धोखा. जो सेवा करेगा बाकाजी, वो सतयुग का अवतारी. म्हणून या देशाला आता संघटित होण्याची गरज आहे बाबा. पण समाजातले काही लोक आम्हाला संघटित होऊ देत नाही. आता मुंबईचं उदाहरण आहे घाटकोपर. रमाबाई आंबेडकर नगरात भारतरत्न बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली. केवढं दुःख आहे भाऊ. अहो, ज्या महापुरुषानं समाजाला जागवलं, बल्कि तारलं, गिरते को उठाना स्वर्ग मेरा, सबकी भलाई धर्म मेरा. त्या पुतळ्याची विटंबना होईल म्हणून. कारण आम्ही पाहतो बाबू, काही असती असे चतुर, मारती नथीतून तीर. कारण अनेक ठिकाणी तुम्हाला सांगता येईल भाऊ, अरे चांगल्यातून काढिती वाईट. ही ग्रामगीतेची उवी आहे तुकडोजी महाराजाची, की चांगल्यातून काढिती वाईट, हवा फैलविती रोगट, आणि सज्जनावरी आणती संकट, कारस्थाने रचून या. अरे बाबा, 10-12 लोक मरण पावले, दुःख सांगावे कोणाला. अरे पुतळ्याच्या विटंबना प्रकरणात लोक खवळले आणि 10-12 लोक मरण पावले. जे लोक मरण पावले त्यांची मुलं वाट बघत बसले, आमचे बाबा घरी येते. पत्नी वाट बघत बसली, माझे पती घरी येईल. आई वाट बघत बसली, माझा मुलगा घरी येईल. केवढं मोठं दुःख आहे भाऊ. म्हणून या समाजातल्या अशा या नराधमांना समाजाने धडा दिला पाहिजे. तिथं गव्हर्नमेंट काय करणार नाही. म्हणून समाजातल्या लोकांनी आता सावधान व्हावं. ज्या आईचा भाऊ गेला, ज्या आईचा मुलगा गेला, ज्या बहिणीचा भाऊ गेला, ज्या मुलांचा बाप गेला, राष्ट्रसंत मोठ्या जिव्हाळ्यानं सांगतात, दुःख सांगावे कोणाला. म्हणून असे उदाहरणे. अरे या प्रकरणात, पुतळ्याच्या विटंबनाच्या प्रकरणात अमरावती, यवतमाळ, अकोला गोळीबार झाला.
काही लोकांचं कोटीचं नुकसान झालं. जे 12 लोक मरण पावले, सरकारने 1-1 लाख रुपये दिले त्यांना. परंतु बाबो, त्या पैशानं ती त्या लेकराच्या वडिलाची भूक भागणार नाही. म्हणून आज हे जे होऊन राहिलं आणि राष्ट्रसंत मोठ्या जिव्हाळ्यानं सांगतात, यावर एकच उपाय आहे. बदलेगा भौर जमाना, सब पंथ पडेगे नाना. मागची घटना ऐकली आपण 6 डिसेंबर अयोध्या मंदिर मस्जिद प्रकरणात. भाऊ, किती घर जळाले, अनेक हजारो लोक मरण पावले. त्याच्यात कोणी एका समाजाचा मेला असं नाही. म्हणून आता आम्हाला एकत्रित यावं लागेल. अरे, सूर्य असा कधी म्हणत नाही की तुझी जात वेगळी आहे, तुझा धर्म वेगळा आहे. धर्म नहीं कहता किसके घर लूटो बर्बाद करो. धर्म नहीं कहता किसके बहु बेटी पे निगाह रखो. आणि या करता आम्हाला साधू संतांची वाणी जागवू शकतं. बदलेगा भौर जमाना, तब पंथ पडेगे नाना. होगा सभी को अभिमाना जी, होगा सभी को अभिमाना जी. विरले ही छूटेंगे खारी, आई विपद बड़ी भारी. जातीयवादाचं, हिंसाचाराचं लोण खेड्यापाड्यात, ग्रामीण भागात गेलं. तुकडोजी महाराजांचं स्वप्न होतं बाबा. अरे, ज्या देशाला स्वराज्य मिळण्याकरता अनेक लोकांनी आपल्या घराची राख रांगोळी केली, त्याची आठवण आम्हाला राहावी, आमच्या तरुण वर्गाला लावी. आपस में वीर लढेंगे, कई गाव में खून बहेंगे. आपस में वीर लड़ेंगे, कई गाँव में खून बहेंगे. नहीं किसका ज्ञान सहेंगे जी, दुख पाएंगे नर नारी. सांगतात, वंदनीय महाराज, या देशाला वाचवायचं असेल, अरे यही वक्त था गीता सुनने का वहां भगवान का. यही वक्त था गीता सुनाने का वहां भगवान का. मत मोह कर अपने घराने का और अपने जाती का. माझी जात, माझी जात, तुम्हाला कोणी वाचवायला येणार नाही. आता रेल्वेचा काल ऍक्सिडेंट झाला, 15 लोक जाग्यावर मरण पावले. सांगा, पैसा कामी आला नाही, तिथं धन कामी नाही आलं, तिथं सोनं कामी नाही आलं. एवढी मोठी पत्नी जिवाळ्याची, पण ते कामी नाही आली. बाबू, पहले धर्म और देश की रक्षा करो ईमान से, गद्दार होगा जो कोई, झुको न उस बेईमान से. ही राष्ट्रसंत लहरक्या बरखेमध्ये लिहितात. कर इसको दूर भगाना, तो सब एक हो जाना. दूर भगाना, तो सब एक हो जाना. करे तुकड्यातून लोगाना जी, तुकड्यातून लोगाना जी. मत देर करो, अब थोड़ी आई विपद बड़ी भारी. बेईमानो भारतवासियों, बेईमानो भारतवासियों, अब आई इंग्रजाच्या काळात ह्या घटना चालत होत्या. जाती जातीत आग लावून द्यायची. जाती धर्मात, माणसा माणसात आग लावायची. इंग्रजाच्या वेळेस ही इंग्रज करत होते. हिंदूचं मंदिर असलं तर गाय टाकून द्यायची, मेलेली गाय मंदिरासमोर टाकायची. आणखीन कोण्या धर्माचं असलं तिथं डुक्कर टाकून द्यायचं. अमळनेरची घटना तुमच्या लक्षात आहे भाऊ. आज या देशाला जातीयवादाने
या भारत मातेचा खून करून टाकला आणि हिंसाचारानं. कधी कधी तर असं वाटते, आमचे घुसरकर महाराज एक मोठं बोर्ड लिहिलं, कोणी मंदिरात गाय आणून टाकतं, कोणी मस्जिदच्या समोरच्या एखाद्या डुकराचा तुकडा टाकून देत. कधी कधी तर असं वाटतं की मंदिर में मस्जिद में जाना नहीं, जाना नहीं, मंदिर में मस्जिद में जाना नहीं. घर छोड़ के दो मजहबों का बैर पुराना याद न करना ओ गुजरा जमाना. मंदिर में मस्जिद में जाना नहीं, मंदिर में मस्जिद में जाना नहीं. घर छोड़ के, घर छोड़ के, घर छोड़ के, घर छोड़ के. महाराज जी ने क्यों लिखा है ऐसा? अरे खून खराबा करते हैं जो लोग वहाँ, किसी धर्म ग्रंथों में ऐसा नहीं कहा. क्यों मस्जिद तोड़ी और क्यों मंदिर तोड़े, तोड़ने वाले सब मतलब पीछे दौड़े. राजनेताओं ने जाल बिछाना, भोली भाली जनता अरे उसी में फसाना. मंदिर में मस्जिद में जाना नहीं, जाना नहीं, मंदिर में मस्जिद में जाना नहीं. घर छोड़ के, घर छोड़ के, घर छोड़ के, घर छोड़ के. यावर आमचे महाराज मोठं गोड लिहितात भाऊ. अरे मंदिरात जाऊ नका हाही अर्थ नाही, परंतु जिथं गेल्यावर आपल्या जीवनात काही बदल पाडावा. आपल्यात जे वाईट आहे की हे गुरुदेव मुझे सद्बुद्धी दे, सत्कर्तव्य की शक्ति दे, युक्ति दे, भक्ति दे, हम तुझ में समरस हो जाए ऐसा हमको ज्ञान दे. आमच्यातून तो मतभेद निघावा म्हणून महाराज मोठं पुढे गोड लिहितात. ईट पत्थर से खून की किंमत कमी नहीं, ईट पत्थर से खून की किंमत कमी नहीं. कब क्या होगा किसका उसकी हमी नहीं. देव धर्म के नाम पे जान की बाजी है, छोड़े न जाते साधु सज्जन काजी है. क्या खुश रहेगा राम रहीमा, लड़ते और गाते अरे उसी का महिमा. मंदिर में मस्जिद में जाना नहीं, जाना नहीं, मंदिर में मस्जिद में जाना नहीं. घर छोड़ के, घर छोड़ के. तसे एका बाईचं लुगडं फाटलं, गरीब खेड्यातली बाई बिचारी. आता आळानी बाई तिचं लुगडं फाटलं. मग लुगडं फाटलं म्हणून शेजारीकडून सुई दोरा आणला आणि लुगडं शिवून टाकलं. जेवण केलं आणि झोपी गेली. तिला झोपीत आठवण आली की सुई दोरा मी कुठे ठेवला. ते बसली शोधत ट्यूबलाईटच्या खाली चौकात जाऊन सुई दोरा कुठे ठेवला. महाराजी मोठं बोर्ड लिहितात भाऊ की कई गाव धुंडे कई देश ढूंढे तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता. भगवान और काशी देखी मथुरा देखी असं त्या बाईचं झालं. सुई दोरा आणला, लुगडं शिवला आणि झोपीत विचार केला सुई दोरा कुठं. ट्यूबलाईटच्या खाली चौकात जाऊन बसली. कारण आज गरीबाची गरिबी पाहतो आपण. गावात जी इलेक्ट्रिक फिट केली भाऊ, 25-25, 30-30 वर्षापासून सत्ता त्यांच्या हातात. त्या गावातल्या मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांनी अशी लाइटिंग फिट केलेली आहे काही काही खेडेगावात, जिथं रानबोक्याचं घर, जिथं श्रीमंताचं घर तिथं ट्यूबलाईट, आणि जिथं गरीबाचं घर तिथं वांजोट्या खंबा उभा. या झोपडीत माझ्या आनंद साठवावा, या झोपडीत. अरे 50 वर्ष झाले आपल्या स्वराज्याला भाऊ. स्वातंत्र्य मिळालं 50 वर्ष. मात्र त्या झोपडी समोर तो वांजोट्या खंबा उभा राहत. एखादा छोटा बल लागलाय तो दुसऱ्या महिन्यात तो लागत नाही.
कारण भ्रष्टाचार वरपासून तर खालपर्यंत चालू आहे. महाराजाने या भ्रष्टाचारावर मोठं गोड लिहिलं. कधी कधी तर असं वाटतं भाऊ स्वतः जिकडे तिकडे भ्रष्टाचार सदाचार होऊन चुकला. ऑफिस मध्ये गेल्यावर तिथं परिस्थिती पाहतो. बाबू म्हणजे जसा पिंजऱ्यातला राघू. कॉफी पेता, बियर पेता. बाबू म्हणजे तो पिंजऱ्यातला राघू आहे. साहेब कॉफी घेता की बियर घेता की पेढे खाता की शेतकऱ्याला खाता. या गरिबीचं वर्णन तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतेत मोठं सुंदर करतात. अरे या स्वातंत्र्यात, या स्वराज्यात, स्वराज्य बरोबर आहे बाबू, स्वराज्य आपलं राज्य आहे, परंतु ऑफिस मध्ये गेले तर काम होत नाही. जे दारिद्र्य रेषेखाली लोक, सरकारनं त्यांना प्रमाणपत्र दिले की तुम्ही दारिद्र्य रेषेखाली या, त्या दारिद्र्य रेषेखाली खेड्यापाड्यात ज्याच्याकडे श्रीमंत लोक आहेत, ट्रॅक्टर आहे, तरी तो दारिद्र्य रेषेखाली आहे. अनेक योजना त्या श्रीमंताच्या घरात फसतात आणि गरीबच राहत. म्हणून मला या स्वातंत्र्याच्या, स्वराज्याच्या स्वर्ण जयंती निमित्त सांगायचं आहे की या पुढारी नेत्या लोकांनी इकडेही लक्ष द्यावं कि मुझे तो ऐसा लगता है ईमानी की जरूरत है, कहे टुकड्या सच्चाई हो, कहे टुकड्या जमाना फिर बदलेगा, प्रजा घबरा के कहती है. भ्रष्टाचारानं मोठा कहर केला बाबा. आता मी परवा एक भजन लिहिलं. अरे बाबा घोटाळा झाला, अरे बाबा घोटाळा झाला, देश खाल्ला यांनी या महाचोरांनी, देश खाल्ला यांनी या महाचोरांनी, भारत मातेच्या कुपोषाने. बाबा अरे बाबा घोटाळा केला, अरे बाबा घोटाळा केला, अरे बाबा घोटाळा केला, अरे बाबा घोटाळा केला. काय 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 खाती हो या देशामध्ये, गाईचा चारा घालला त्या यादवानी, सिमेंटच्या नादाल खाती कोयला खानी, भ्रष्टाचारी करती मजा या तुनी, मजा या तुनी, मजा या तुनी. आधी आवर घाला मग लोभ टाळा, आधी आवर घाला मग लोभ टाळा, वंदन करूया शहीदाला. अरे अरे बाबा घोटाळा केला, लालून घोटाळा केला, अरे सुखरामनं घोटाळा केला, ललितानं घोटाळा केला, देश खाल्ला यांनी या महादोरानी, देश खाल्ला यांनी.